आता या महिलेकडे अशा काही बिया आहेत की त्याची तुम्ही कल्पना केली नसेल। त्याचबरोबर महिला दिनाच्या दिवशी नक्की काय घडलं ते सुद्धा तुम्ही पहा। ही खूप इंटरेस्टिंग अशी घटना आहे, बातमी आहे, तुम्ही सगळ्यांनी नक्कीच बघितली पाहिजे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका छोट्याशा गावापासून ते पद्मश्री पुरस्कारापर्यंतचा बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा असाच आहे। म्हणजेच की यांना पद्मश्री जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे। अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावात त्या राहतात। आता नवारी लुगडं, नाकात नथ, कपाळावर भलं मोठं कुंकू। आता तुम्ही म्हणाल की ही महिला काय करू शकते, परंतु थांबा, तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा की या महिलेनं काय केलेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम कोंभाळणे गावात त्या राहतात। या गावात ना प्रवाशाची जास्त साधने ना कुठल्या सोयीसुविधा, मात्र तरीही राहीबाईंनी त्याच गावात सीड बँक सुरू केली। या बँकेत आतापर्यंत 250 पेक्षा जास्त देशी जातींचे बियांचे संकलन त्यांनी केले। या बियांचे संवर्धन करून त्यांनी एक अनमोल ठेवा जतन करून ठेवलाय। या क्षेत्रातील कामाबद्दल त्यांना बीजमाता म्हणून ओळख मिळाली। तसेच देशातील 4थ्या सर्वोच्च पुरस्काराने राहीबाईंना गौरवण्यात आलेला आहे। आता इंटरेस्टिंग गोष्ट बघा, बचत गटाच्या माध्यमातून राहीबाई यांच्याकडे अनेक जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांची बियाणे जतन केलेली आहेत। त्यांनी त्यांच्या सीड बँकमध्ये संवर्धन केलेली बियाणे इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाहीत। म्हणजेच बघा की राहीबाईंनं ज्या गावठी बियाण्याचे संवर्धन केले आहे ते मूळ स्वरूपातच आहे, म्हणजे त्या बियाणांमध्ये बदल केले गेलेले नाहीत। जसे ते पूर्वीपासून आहेत तसेच ते बियाणे आहेत। त्याला आपले पूर्वज शेकडो वर्ष खात होते। राहीबाई यांनी 3000 स्त्रिया व शेतकरी सोबत घेऊन बचत गट बनवला आहे। या बचत गटांच्या माध्यमातून या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात। त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते। पारंपरिक पद्धतीने जतन केलेल्या बिया पद्मश्री राहीबाई यांची सीड बँक जेव्हा आपण पाहायला जातो तेव्हा त्या उत्साहाने सगळ्या बियाणांबद्दल आपुलकीने माहिती सांगतात। म्हणजे आजकाल जर तुम्ही सर्व भाज्या बघितल्या तर सर्वांमध्ये केमिकल आहे, परंतु या ज्या राहीबाई आहेत त्यांनी एक वेगळंच आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे। एक सेंद्रिय पद्धतीने त्यांनी अशा प्रकारचं सर्वांसमोर जे काम आहे ते घेऊन आलेले आहेत। आता पद्मश्री पुरस्कारापर्यंतचा राहीबाईंचा प्रवास साधा नव्हता, तो प्रवास संघर्षमयी राहिला। अन्नधान्याच्या संकरित वाणांमुळेच आजार वाढलेत हे राहीबाईंनी ओळखलं होतं। पूर्वी बाळ जन्माला यायचं तेव्हा कुपोषण हा प्रकार नव्हता, मात्र अलीकडे लहान मुलांमध्ये कुपोषितपणा अनेकदा दिसतो। आताच्या बाळांचा जन्म होतो तेव्हाच त्यांचं वजन कमी असतं। याचं कारण काय असावं यावर त्यांनी विचार केला। संकरित वाणांमुळे आपली रोगप्रतिकार क्षमता कमी तर होत नाही ना, असा विचार त्यांच्या मनात आला। यांनी यावर काहीतरी उपाय शोधण्याची खूणगाठ बांधली आणि तेथूनच सुरू झाला त्यांचा बीजमाता होण्यापर्यंतचा प्रवास। तर खरोखरच पद्मश्री राहीबाई यांचं आपण सुद्धा कौतुक केलं पाहिजे। त्यांना महिला दिनाच्या आपण शुभेच्छा देऊयात।